या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। वैयक्तिक किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी कुठलीही तडजोड नाही। अमेरिकेच्या 50% टॅरिफ नंतर पंतप्रधान मोदींची ठाम भूमिका। ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावणं हे आर्थिक ब्लॅकमेलिंग। पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कमकुवतपणामुळे भारतीय जनतेच्या हितांना बाधा येऊ देऊ नये। राहुल गांधी यांची प्रतिक्रिया। तर दुपारी राहुल गांधींची पत्रकार परिषद। थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। ठाकरे संसद भवनातील पक्ष कार्यालयाला भेट देणार। रात्री इंडिया आघाडीच्या बैठकीलाही हजेरी लावणार। जनतेच्या मुद्द्यावरून सरकारला सळोकी पळो करून सोडा। राऊतांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे खासदारांना आदेश। जनहिताचे मुद्दे आम्ही सोडवतोय, त्यामुळे आम्हाला सळोकी पळो करण्याची क्षमता ठाकरेंमध्ये नाही। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल। उपमुख्यमंत्री शिंदेंची पंतप्रधान मोदींसोबत अर्धा तास स्वतंत्र चर्चा। मोदी आणि शिंदेंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा, विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना मंत्र्यांना सूचना। शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे। विजयकुमार गावित यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या सेनेतील वाद विकोपाला। आमच्या पाडवी यांनी घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचा गावितांचा आरोप। कृषी मंत्री दत्ता भरणे पंतप्रधान मोदींची भेट घेणार। महाराष्ट्राचे प्रश्न मोदींसमोर मांडणार। दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया। अजित पवारांकडून बीडमध्ये विकास कामांची पाहणी। चुकीची कामं खपवून घेतली जाणार नाही। अजित पवारांनी भरला दम। कामात सुधारणा करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। तर माझ्याकडे जादूची कांडी नाही, अजित पवारांनी। पुणे पालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यातून चोरी झाल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेत मनसैनिकांचा राडा। मनसे आंदोलनाच्या निषेधार्थ आज मनपा आयुक्तालयात काम बंद आंदोलन। मनसे नेत्यांनी आयुक्तांना धमकावल्याचा आरोप। पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून 3 केंद्रीय समिती स्थापन। पदाधिकाऱ्यांच्या कामाचं मूल्यमापन करण्यासाठी समिती गठीत। काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून बाजूला करा, राज ठाकरेंच्या सूचना। मुंबई उच्च न्यायालयात आज कबूतरखान्याशी संबंधित रिट याचिकेवर सुनावणी। दुपारी 3 वाजता सुनावणी पार पडणार। महादेव हत्तीणी संदर्भात उद्या वकिलांची मुंबईत बैठक। वनतारा, नांदणी मठ आणि राज्य सरकारच्या वकिलांची बैठक। पुनर्विचार याचिकेवर उद्याच्या बैठकीत चर्चा होणार। गोव्यात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं महाअधिवेशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिवेशन पार पडणार। महाराष्ट्रातील ओबीसी नेते अधिवेशनाला उपस्थित राहणार। संदीपान भुमरे चालक प्रकरणी थेट महसूल विभागाकडे तक्रार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। महसूल विभाग भुमरे चालक प्रकरणात चौकशी करणार। खालिद का शिवाजी सिनेमाचं पुनर्परीक्षण करा। राज्य सरकारचं केंद्राला पत्र। प्रदर्शन थांबवण्यासाठी सूचना आलेली नाही, दिग्दर्शकाची माहिती। मराठीसह सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक। निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा शिक्षण मंत्र्यांचा इशारा। दौंडच्या यवतमधील जमावबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी उठवली। यवतमधील जनजीवन पूर्णपणे सुरळीत। नाशिकमध्ये लाच मागितल्याप्रकरणी पोलीस हवालदाराचं निलंबन। 500 रुपये लाच स्वीकारताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस हवालदारावर निलंबनाची कारवाई। सोन्याच्या दरात 5 दिवसात 2575 रुपयांची वाढ। सोन्याचा दर 1,04,000 रुपयांवर, तर चांदीच्या दरात 24 तासात 2,000 रुपयांची वाढ। उत्तराखंडच्या धरालीमध्ये बचाव आणि मदत कार्य सुरूच। ढगफुटीनंतर महाराष्ट्रातील 78 जण अडकले। उत्तराखंडमध्ये अडकलेले जळगावच्या पाळधीचे 15 पर्यटक सुरक्षित। मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। 15 पर्यटकांसोबत गेल्या 36 तासांपासून संपर्क झाला नव्हता। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।